निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आई तुळजाभवानी ह्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला विषय हा होता की घरच्या घरी सत्यनारायण कसा करावा. तर हा व्हिडिओ आज मी बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही. तर चला तर मग आपण पूजेसाठी काय साहित्य लागते ते बघूया. तर सत्यनारायण आपल्याला जर घरच्या घरी करायचं असेल तर एक सत्यनारायण महाराजांचा फोटो, 3 सुपारी, आंब्याचे डगळे 4, कुंकू, दिवा, प्रसादासाठी शिरा, बाळकृष्णाची मूर्ती 1, विड्याची पाने 15, चौरंग 1, अष्टगंध फुले, नैवेद्य तांब्याचे 2 कलश, 1 नारळ, अर्धा किलो गहू, अगरबत्ती, पांढरा कपडा, ताम्हण, तांब्याचे तांदूळ, पाव किलो, हळद, कापूर. अशा प्रकारे एवढं साहित्य लागतं. विड्याची पाने नसेल तर तुम्ही आंब्याची पाने मांडू शकता. अशा प्रकारे आपल्याला अगदी घरच्या घरी सोप्या साध्या पद्धतीत सत्यनारायण करायचा असतो. तर आपण हा सत्यनारायण पौर्णिमेच्या दिवशी किंवा कधीही करू, जेव्हा आपल्या मनात इच्छा होईल तेव्हा कधीही करू शकतो. पण पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला करायचं असेल तर प्रदोष काळात करा. आणि जो आपण शिऱ्याचा प्रसाद बनवतो तो फक्त घरातील व्यक्तींनीच खावा, तो इतर कोणालाही देऊ नये बाहेरच्यांना. आपल्या घरात जर 4 व्यक्ती असेल तर त्यांनीच खायचं आहे, 5 असेल तर त्यांनीच, म्हणजे बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद द्यायचा नसतो. तर हा सत्यनारायण जर आपण दर महिन्याला आपल्या घरात होत राहिला तर ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. आपल्या घरात आर्थिक स्थिरता येईल, आपल्या घरात ज्या काही आर्थिक समस्या आहे त्या सुटतील, किंवा आपल्या अन्य कुठल्याही इच्छापूर्तीसाठी आपण सत्यनारायण महाराजांची पूजा करू शकतो, सत्यनारायण घरच्या घरी करू शकतो. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला तर मग पूजेच्या मांडणीला आपण सुरुवात करून घेऊया. तर सत्यनारायणाची पूजा ही पौर्णिमेच्या दिवशी आपण प्रदोष काळात करायची असते आणि पूर्वाभिमुख बसून या ठिकाणी पूजेची स्थापना करायची आहे. आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात, माझं देवघर ईशान्य कोपऱ्यात आहे, मग मी तेथील जवळचीच जागा निवडलेली आहे देवघराजवळची. तर घर अगोदर स्वच्छ पुसून घ्यायचे, गोमूत्र शिंपडायचे. मग ज्या ठिकाणी आपण सत्यनारायणाची पूजा मांडणार आहे त्या ठिकाणी खाली स्वस्तिक काढायचे, वर चौरंग किंवा पाट मांडू शकता. एक स्वच्छ धुतलेलं कापड तुम्ही अंथरायचं आहे, लाल कलरचं किंवा पांढऱ्या किंवा पिवळ्या कलरचंही चालेल. मग त्यावर आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे. सगळ्यात प्रथम आपण या ठिकाणी एक दिवा पेटून घेतलेला आहे. आता या ठिकाणी दिव्याची पूजा करूया हळद कुंकू वाहून. अशा ठिकाणी दिव्याची पूजा झालेली आहे आपली. त्यानंतर आपण मंगल तिलक करायचं आहे. आपण म्हणजे पुरुष किंवा स्त्री स्वतः हे सत्यनारायण करू शकता व स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे. मग हळदी कुंकू लावताना ओम भद्र कर्णे विष्णुने यामदेवा भद्र पश्चिमाशी भिरेचत्रः शिराय अंगाई तुष्टवास तनुभ्य वेशम देवहित यदा युवा ओम स्वस्ति न इंद्र वृद्ध सवाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदः स्वस्ति न शास्त्रो अरिष्ट नेहमी स्वस्ति न बृहस्पती तथा ओम शांती शांती असं म्हणून महिलांनी किंवा पुरुषांनी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपण पूजेकरता भरून घेतलेल्या कलशात गंध, अक्षदा, फूल टाकावे व खालील मंत्र म्हणावा. कलश देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी. त्यानंतर आपल्याला 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. तर 3 सुपाऱ्या आपण आपल्या उजव्या हाताला या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी या 3 सुपाऱ्या मांडून घेतलेल्या आहे. ही पहिली सुपारी गणपती बाप्पाची असते, दुसरी लक्ष्मी मातेची आणि तिसरी वरुण देवतेची. या ठिकाणी तांदळाची रास मांडून त्यावर सत्यनारायण महाराजांचा मी फोटो ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता.
अगोदर तांदळाची रास मांडायची आहे आणि मग त्याच्यावर हळदी कुंकू वाहून मग हा सत्यनारायण महाराजांचा फोटो मांडायचा आहे. तर चला मग आपण या गणपती बाप्पांची ही जी सुपारी आहे तिची आपण पूजा करून घेऊया. श्री महागणाधिपते नमः. विलेपनार्थे चंदनानि समर्पयामि. श्री महागणाधिपते नमः. अलंकारार्थे अक्षदाम हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यान समर्पयामि. श्री महागणाधिपते नमः. ऋतुकालाद्वे पुष्पं समर्पयामि. श्री महागणाधिपते नमः. धूपम दीपम दर्शयामी असं म्हणून गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचे. हे आपण संस्कृत मध्ये नाही म्हणलं तरी चालेल, मराठीत म्हटलं तरी चालेल. मग गणपती बाप्पा समोर पाण्याने एक भरीव चौकोन काढायचा आहे आणि त्यावर खडी साखरेची वाटी ठेवायची आहे. ही त्यात एक तुळशी पत्र घ्यायचं आहे आणि ते तुळशी पत्र 3 वेळा वाटी भोवती फिरवावे व फिरवताना खालील मंत्र म्हणावा. सत्येंत वर्तने परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरें भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सत्येंत वर्तेने परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरें भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सत्येंत वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरें भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. व त्या खडी साखरेच्या वाटीत ते पान ठेवून द्यायचंय तुळशीचं. त्याच्यानंतर ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा. हा मंत्र म्हणून 3 वेळा हे पान फिरून हे गणपती बाप्पा समोर ठेवून द्यायचंय. पण गणपती बाप्पांना तुळशी पत्र अर्पण करू नये म्हणून मी ही खडीसाखरेच्या वाटीतच ठेवते हे पान. त्यानंतर अशा प्रकारे गणपती बाप्पाची या ठिकाणी पूजा झालेली आहे. आता दुसरी सुपारी आहे आपली कुलदेवतेची म्हणजे लक्ष्मी मातेची. मग तिची पूजा करून घेऊया. श्री कुलदेवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनानि समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षदाम हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यान समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः. ऋतुकालाद्वे पुष्पं समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः. धूपं दीपं दर्शयामि असं म्हणून ओवाळायचं आहे. त्यानंतर जी कुलदेवतेची आपण सुपारी मांडलेली आहे तिच्या पुढेही एक पाण्याने भरीव चौकोन काढायचा आहे. त्यावर खडी साखरेची वाटी ठेवायची आहे. पुन्हा एक तुळशी पत्र घ्यायचं आहे आणि मग 3 वेळा हे तुळशी पत्र वाटी भोवती फिरून आपल्याला सत्येंत वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरें भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सत्येंत वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरें भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सत्येंत वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरें भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. असे म्हणून तुळशी पत्र खडी साखरेच्या वाटीत ठेवून द्यायचे. नंतर दुसरे एक तुळशी पत्र घेऊन तेही 3 वेळा वाटी भोवती फिरून ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा. असे म्हणून ते तुळशी पत्र त्या सुपारी समोर ठेवून द्यायचे. अशा प्रकारे कुलदेवतेच्या पूजेची आपली पूजा झालेली आहे. त्यानंतर तिसरी सुपारी जी आहे ती वरुण देवतेची आहे. मग चला वरुण देवतेची पूजा करून घेऊया. वरुण देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनानि समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षदाम हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यान समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः. ऋतुकालाद्वे पुष्पं समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः. धूपं दीपं दर्शयामि. पुन्हा मग वरुण देवतेच्या सुपारी समोर आपण पाण्याने पुन्हा एक भरीव चौकोन काढायचा आहे. त्यावर ही खडी साखरेची वाटी परत ठेवायची आहे. पुन्हा एक तुळशी पत्र घ्यायचं आहे आणि
पुन्हा 3 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुळशीपत्र त्या वाटीभोवती फिरवायचे आहे. सत्येन वर्तने परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरेण भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. सत्यन्तं वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरेण भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. सत्यन्तं वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरेण भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. आणि ते तुळशीपत्र खडीसाखरेच्या वाटीत ठेवून द्यायचे. पुन्हा एक दुसरं तुळशीपत्र घ्यायचंय आणि 3 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्राह्मणे मृतत्वाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्राह्मणे मृतत्वाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्राह्मणे मृतत्वाय स्वाहा. व तुळशीपत्र त्या वरून देवतेच्या सुपारीसमोर ठेवून द्यायचे. अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पा, आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा, नंतर लक्ष्मी देवी आणि वरुण देवता यांच्या तिघांची स्थापना, पूजा वगैरे झालेली आहे. नंतर आपल्याला त्या चौरंगावर कलशावर ताम्हणात एक ताम्हण घ्यायचं आहे. या ठिकाणी मी हा ताम्हण घेतलेला आहे. त्यात 5 विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायची आहे. ते कलशात एक नाणं, हळदी, कुंकू, फूल टाकायचं आहे. एक स्वस्तिक काढायचं आहे. 5 उभ्या रेषा 5 दिशांना मारायच्या आहेत आणि एक तांदळाने ताम्हण भरून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्या देवघरातील बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती घ्यायची आहे आणि ती मध्यभागी या ठिकाणी अशा प्रकारे ठेवायची आहे. आता ज्याप्रमाणे आपण सुपारीची पूजा केली त्याचप्रमाणे बाळकृष्णाची पूजा करायची आहे आपल्याला. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनानि समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षदाम हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यान् समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. ऋतुकालाद्वे पुष्पं समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. धूपं दीपं दर्शयामि. आता मग त्या बाळकृष्णाच्या ताटासमोर आपण पुन्हा एक पाण्याने भरीव चौकोन काढायचा आहे आणि त्यावर शिऱ्याचा प्रसाद जो करतो ना आपण सत्यनारायणाला तो ठेवायचा आहे. एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि 3 वेळेस ते तुळशीपत्र त्या शिऱ्याच्या वाटीभोवती फिरून खालील हा मंत्र म्हणायचा आहे. सत्यन्तं वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरेण भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सत्यन्तं वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरेण भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. सत्यन्तं वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरेण भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. सत्यन्तं वर्तेन परिसिंचयामि तस्य वितुर्वरेण भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. आणि ते तुळशीपत्र त्या वाटीत ठेवून द्यायचंय. पुन्हा एक तुळशीपत्र घ्यायचंय आणि 3 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. वाटीभोवती तुळशीपत्र फिरून ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा. नंतर ते तुळशीपत्र बाळकृष्णासमोर ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सत्यनारायण महाराजांच्या फोटोची पूजा करायची आहे. अशा प्रकारे सत्यनारायण महाराजाला तुम्ही हळद, कुंकू अर्पण करायचे आहे. पुष्प ठेवायचं आहे आणि या चौरंगाभोवती 4 आंब्याचे डहाळे लावायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि मग 1 ते 5 अध्याय जे मी आता म्हणणार आहे ते 1 ते 5 अध्याय तुम्ही वाचा किंवा हा व्हिडिओ नुसता लावून द्या. आणि शेवटी गणपतीची आरती, मग सत्यनारायण महाराजांची आरती, हे सर्व आपण व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत हा सत्यनारायण करून घेऊ शकता. मग मी अशा प्रकारे हे पुन्हा एक पाठ मांडून त्यावर ही सत्यनारायण महाराजांची पोथी ठेवलेली आहे आणि यात 1 ते 5 अध्याय आहेत. हे 1 ते 5 अध्याय वाचायचे आहे. तर चला मग सुरुवात करूया.
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जी गणनाथा, तुझे चरणी ठेवूनी माथा. श्री सत्यनारायणाची कथा वदवी आता स्वामी नमो तुझला सरस्वती आदिमाया लावण्य ज्योती, तुझ्यावरी मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी. गुरु देवता योगीराज सुखदाता, कृपा करुणी मजा नथा जो का स्वामी माझा तू. नमो आदि नारायण जो विश्वव्यापी निरंजन, ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागता तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान, त्याचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तता ती. आता ऐका कथानुसंधान, जे पावन परम गहन नैमिषार निशौनकादी ऋषिगण. सुता लागी पुसती झाली कलियुगी मानवजन, बहुत झाले मतीहीन त्यांचा उद्धार व्हावा. याचा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामना सिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास कलित सोपा, सर्वांचा ऐसा काही सांगावा. सुतोवाच शौनका तुम्ही जो केला प्रश्न, हासी नारद भगवंता लागून पुसता झाला कर जोडून. त्याचे अनुसंधान सांगतो. न भगवान वाच कलित करी पापाचा नाश, कामना सिद्धीचा प्रकाश. सुरवर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो. प्रगट करुनी ब्राह्मणद्वारा तोची प्रसंग सर्व बरा. श्री हरिविप्रांचा संवाद सारा सांगतो तुझ कारणे. कृतयुगी तैसे त्रेतायुगी द्वापराचे अंती, कलियुगी सत्यनारायणाचे पूजा मार्गी ब्राह्मणद्वारा प्रगट केले. काशीपुरी ही विख्यात, तेथे शतानंद नामे ब्राह्मण राहत. पुत्र कलत्र कुटुंब सहित दिनगृहस्थाश्रमी असितो. विष्णुव्रत पारायण दरिद्रे करून व्यापला पूर्ण, कुटुंब निर्वाह कारण भिक्षेशी जाता झाला. नम्र आणि शांत बहुत, त्यास प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण वेशे शांत, पुसे विप्रा लागुनी कोठे केले तो प्रयाण काय मनी इच्छा धरून. ब्राह्मण उवाच भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जात असो. सत्यनारायण उवाच भिक्षावृत्ती ब्राह्मणाचा परमधर्म आहे, त्यास परी तू माझा उपदेश ऐके ब्राह्मणोत्तमा. सत्यनारायण देव कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव, फलदाता सर्वांसी दारिद्र्याचा करुण नाश, भुक्तिमुक्ती देत विशेष लोकसंतापाचा हिलेश काही एक उरुने दी. त्या हरिस तू जाई शरण मनोभावे प्रीती करून, तोची शोक संताप नासोन मनोरथ पूर्ण करील. सोमुखे ऐसे व दोन भूदेवास सांगतसे आपण, कंठ दाटून या ब्राह्मण म्हणे देव कोठे सांग पा. सत्यनारायण वाज मीच सत्यरूपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन, मीच विप्ररूप धरून प्रगट झालो तुझा लागी. पाप बहुत होता जगी, मीच स्वतः अवतार धरुनी भक्ती सवे करुनी तारक होतो सर्वांसी. तू माते शरण येई सर्व भावे मज ध्याई, संकटे सर्व ठाईचे ठाई लयाशी पावती लयसे. बोलून तत्काळ रूप आपले अत्यंत आढळ, दाविता झाला वेल्हाळ. शतानंदा लागून चतुर्भुज भुज मेघ श्याम वर्ण आयुधे करी, शोभायमान मस्तकी मुकुट परम गहन. ब्राह्मण पाहता झाला पितांबर आणि वनमाळा, चारु हास्य वदन सावळा ऐसा देखा तासी तो वेळा मस्तक ठेवले तै चरणी. शतानंद उवाच हे भवनाशक मोक्षदानी, माझे अपरात मनात नानी, तुझे पापा लागून शरण जाण मी असे. नमस्कार करीतो तव चरणी, भवसमुद्रात गेलो बुडून, तुझे स्वरूप विसरून मूढप्राय झालो मी. आधी अनादी मायेचा करता, तुझी भक्तांची संकटे हरता, तुझे आज्ञे विनत्री जगता सामर्थ्य देवाधिका नसे. नमो सत्यनारायण रूप विश्व हिची तुझे स्वरूप, तुझी सर्वांचा काळ रूप तारक सर्वांसी तू. भाग्य माझे उदायसे आले, तुझे कृपे पहिली पावले मज दिना ते उद्धरिले. नारायणा सर्वेशा मी न जाणे, कवन प्रकार केला माझा अंगीकार. आधी अनादी विश्वभर मज दिना ते तारवे, मी दरिद्र करून व्यापलो आहे परिपूर्ण. आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागी. मुखे करीशील वाचाळ गिरीवर चढे पांगुळ, तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेविती. श्री सत्यनारायण जो उवाच द्रव्याधिके माझी नवी तृप्ती, भक्तीची केवळ मज प्रीती. हास्य करून मधुर गती ऐसा बोलता झाला, बहुत धनाचे नव्हे कारण अनासय मिळेल तेने करून. भक्तीने करायले माझे पूजन, षडोपचारे करून या मज गृह आदी करून संकटात निर्मुक्त झाले जाण. केवळ भक्तीचे कारण आणि प्रिय मज नाही, आता पूजेचे विधान सांगतो. सर्व विधान अनसय करिता प्रयत्न भक्तिभावे बजावे. गृही अथवा मंदिरात सौम्यवारी यथास्थित नाना प्रकारे तोरणा दिसमेत स्तंडील तेथे करावे. 5 कलश उदके पूर्ण आणून स्थापन परिपूर्ण, वरी दीप प्रज्वलन घृते करून ठेवावे. मध्ये मांडून सिंहासन त्यावर शालिग्राम स्थापन, ब्राह्मणमुखे पूजन यथाविधी करावे. अथवा विष्णुमूर्ती स्थापन पूजावी यथामती. भक्तिभावे मनोरथ पूर्णी सत्य सत्य जानपा धूप दीपाचा विस्तार करावा. जो यथा प्रकार नैवेद्याचा विचार तोही ऐकपा. यथाविधी सपाद गोधूम चूर्ण घृतात त्यास आळून दुग्ध शकर करा मिळवून पाक सिद्ध करावा. षडस्नानी पक्वाने ओदनानी मिष्टाने नाना प्रकारची करून भक्तीने मज अर्पावी. मध्य पाणी आचमन सुगंधयुक्त तांबूल जाणं, श्रीफलादी दक्षिणारत्न यथाविभव अर्पावे. मिळवून सकळ आप्तजन गृहस्थाती संपूर्ण कथा इतिहास ती नादरे करून ऐकावे. भिल्ल राजा आणि वणिक चरित्र त्यांचे अनेक उद्धरून गेला भाविक. शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल मनी ती मी पूर्ण करून अंती नेन निजधामा.
द्रव्याची मज नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती करून आळवावे मज प्रती पुत्रादिन सर्व भावे ऐसे देऊन वरदान ब्राह्मण रूप अंतर्धान झाले. आपण सत्यनारायण आपले पूजन प्रकट केले. ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला परतून श्रीसी सर्व वर्तमान सांगता झाला. तेथवा उभयता नमस्कार करून जे का आज भिक्षित मिळेल अन्न त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी निश्चय करून ते वेळा भिक्षेची नगरात पातला अन्न मागता बहु लाभ झाला. पूर्ण झाला मनोरथ. ब्राह्मणांची हर्ष झाला. विस्मयी मनात केला. श्रीहरी प्रसन्न झाले सत्यनारायण रूपाने. स्त्रियेने त्याचा काळी पती आज्ञा वंदून भाळी पूजा सामग्री सिद्ध केली. आप्तमित्रादी मिळवले. सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकळ श्रवण करून कृतकृत्य झाला. भक्ती पाहून तत्काळ प्रसन्न झाला. घननिळ ब्राह्मणा ते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान. शतानंद उवाच रथ अश्व आणि हती मंदिरे आणि चामरे डुलती दास दासी आणि पदाती लक्ष्मी विपुल देई मज गाई म्हशी वासरा सहित दुध विपुल आनंदे देत. काय वाचा करून मनात आपली भक्ती ही द्यावी. तथास्तु म्हणे भगवंत दिले तुझला म्हणून वांछेन अंतकाळी माझे पद प्राप्त तुझं होईल विप्रोतमा. ऐसे पावनी वरदान कृत्य झाला. ब्राह्मणांना न भोगी आपण श्रीपुत्रादी समवेत दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला. आदरी करून आपापले घरा लागून सर्व जाती झाले. धन्य ब्राह्मण यासी प्रसन्न झाला. नारायण त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले. कलियुगी आता पुढे आख्यान भिल्लाचे सांगेन उद्धरून पावला मोक्ष साधन कथा पाय व ऐकावी. इति श्री इतिहास समुच्चय प्रथमोध्याय. हा अध्याय दुसरा. श्री गणेशानं सुत उवाच निषाद एक काष्टे वेचून येणे ते विकावया गावात आणि एके दिवशी काशी पटणी भारा आणून ठेवला. तो झाला तृषाक्रांत. शतानंदे घरी येत पाणी पिऊन विस्मित मनी बहुत झाला. त्या हा ब्राह्मण निष्कांचन याचे घरी इतके धन व्हावायचे काय कारण त्या लागी पुसत झाला. निषाद उवाच म्हणे ब्राह्मणा तू दरिद्री असता कोठून वैभव आले. आता दासादी बहुता प्राप्ती झाली तुझे लागी. हात जोडून म्हणे दया तू समर्थ सर्व सांगावे. मजवरी करून दया झाली ते सर्व सांगावे. शतानंद उवाच श्री सत्यनारायण देवता ऐसे पूजिता प्राप्त सर्व कलित जायचा प्रभाव शेष असही नवे. त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिले. हे निषाद उवाच ब्राह्मणासी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मजलागी सांगावे. कोण विधान काय अर्चन औपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझं असे मी साधूचे जे का चित्त समान उपकारी राहत. काही गोष्ट न ठेवता वृत्तांत वदावाजी स्वामी हे कोणी ते वेळा ब्राह्मण सर्व सांगता झाल्या म्हणे जी राजा कृतार्थ झाला तो इतिहास ऐकपा. कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर सेनापती धुरंधर माझ्या आश्रमी येता झाला. सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण हे पाहून तो आदरे करू मज पुसता झाला. मी त्याचा सांगितला प्रकार तो जे ऐके सत्य विचार कामना इच्छुनी करीती नर निष्काम करीती क्वचितची मज सांगितले. नारायणे जाण तोयची विधान संपूर्ण सांगता झाले. त्या लागून पूर्व पीठिका त्यापरी त्याच प्रकारे त्याने जाण पूजेला श्री सत्यनारायण राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले. तई काळी पूजा करावी भक्ती करून वित्त शाटे विवर्जुन तोषत नाही. नारायण द्रव्य संभारी करून श्री नारायण परमात्मा जाण तयासी सर्वांचा अभिमान सोसत नाही. हे सत्य जाण भक्तीने पूजावा. सुदाम देवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी. नारायण विदुर गृहीत ऐसाची जाण आतिथ्य करून दोषला. दुर्योधनाचे घरी पूजन अंगीकारी श्रीहरी विदुराचे मंदिरी राहता झाला. गोविंद गोपी आजा मेळा आणि व्याध हनुमंत बिभीषण आणि गृध अधम काय जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले. ऐसे ऐकून या राजा पूजा संभार आणून सुओजा मिळवून या प्रीतीने समाजा उजिता पै झाला. तैसेची निषादा संपूर्ण भक्तिभावे करी पूजन असर्व भावे अनन्य शरण होई तू सत्यनारायणा. ते या लोकी सर्व सुख जाण ती श्रीहरीचे चरण पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाण तू. ऐसे एकताची ते वेळा निषादे तयासी नमस्कार केला. तेथून आपले घरी आला. राहता झाला आनंदे. आपले स्वजाती जन निषादे सर्व बोलून सांगता झाला. वर्तमान नारायण पूजेचे मनी निश्चय केला. त्याने आज काष्ट विक्रेता ते जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजन मी हा निश्चय करून निघाला. तो अनासही धन पावला. चतुर्गुणित ये वेळा आनंद झाला. मनात आपले घरी येऊन स्त्री लागे बोलावून सांगता झाला. प्रेमी करून पूजा सामग्री आणि तू ती ऐकून आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणि गोधूम चूर्ण आणि धृत दुग्ध शर्करा आणली. त्यांचा करून या पाक आणि पक्वाने अनेक पुत्रपौत्र आदी सकळी अर्चना लागी बोलविले. ब्राह्मण उपाध्याय येऊन स्थापिते झाले. सत्यनारायण यथाविधी पूजन करून कथा श्रवण करविली. भक्तिभावे नमस्कार करीत झाला. निषादेश्वर प्रसाद सर्व ही सादर सेविते झाले. तत्काळ या लोकी भोगवासना जी केली त्यांनी कल्पना ती देऊन वैकुंठ राणा अति स्वसान्निध्य देता झाला. इति श्री इतिहास समुच्चय.
सत्यनारायण कथा द्वितीयोध्याय. हा अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सुतोवाच. आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष जेणे कृतार्थ झाला. वैशरायाचे उपदेश. मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राज्य विख्यात तो मिळवून जन समस्त सत्यनारायण पूजित असे. जो रत्नपूरचा राहणार साधू नामे वाणी थोर नौकेत भरून धन फार येत झाला. नदी मार्गे बहुत जणांचा समुदाय तेथ पाहता झाला यथार्थ. मनी धरोन्या मनोरथ येता झाला ते ठाई. चांदवे लखलखित गहन मनी मोत्याने शोभायमान नृत्य वाद्य आणि गायन तेही ऐकता झाला. ब्राह्मण करीती वेदाध्यायन ऐसे मनोरथ रमेशाना पाहुणे हर्षयुक्त मन वैशाचे झाले की कर्णधारासी म्हणे वचन. मी ते पाहू नये तो परतो न तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावी. त्यावेळी सेवक जण हात जोडून बोलती वचन. आज्ञा तुमची ब्राह्मण पाहुणी यावे. स्वामी वैष्णवेतून उतरून नमस्कारून या सभाचन पुस्त झाला. त्या लागून काय येते होत आहे सत्य बोलती वचन. येते सत्यनारायणाचे अर्चन कलियुगी ऐसा देवजान दुसरा नाही. सर्वथा राजा लोकांची हिता करता पूजनाची करी प्रसिद्धता. कलियुगी हा प्रकार वाटता लोक तरतील समस्त. 2 घटिका येथे राहून कथा ऐक परम गहन. नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी. ऐसे ऐकून या साधुवानी वर बोले तया लागुनी. कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मज प्रति सांगावे. सभ्य उवाच. वा सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ सांगवाय नाही प्रबळ ऐसा कलियुगी फळदाता. परंतु थोडे तुझ लागुनी सांगतो ऐके. प्रेमे करून निर्धनी होनी धनवान. अंती उत्तम सुखभोगी पुत्रीपुत्रवान होनी. अंधा येती नयन. राज्य गेले तया लागून प्राप्त होय तत्काळ. जी जी कामना करी ती जन तिथी देतो. सत्यनारायण पूजकांचे सर्व विघ्न तत्काळ सोयीन अशी तो. साधुवानी हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला. ते वेळी मजला संतती नाही जाण. कृपा करून सत्यनारायण पुत्र अथवा कन्यारत्न कृपेने जे देईल. पातका कांचनी करून मी पूजिन सत्यनारायण. हे ऐकून समस्त जन म्हणती प्राप्त होती तुझ लागी. ऐकोनीही प्रति उत्तर संतोषले. त्यांच्या अंतर करून श्रीहरीचा नमस्कार प्रसाद घेत झाला. तेथून आला नावेवरी सेवकासी आज्ञा करी नौका चालवली. सत्वर घराप्रती येत झाला. श्री मंगळ वैभवी साधू वळेला जीवे भावी. आनंदे करून स्वभावी श्री हरीच भजत असे गेला. कौतुकी काही काळ ऋतुस्रानात झाली. वेल्हाळपती संयोग करून तत्काळ गर्भधारण करती झाली. 9 मास भरता जाण प्रसवली कन्या. रत्न सौंदर्य तिच्या आते लावण्य नेत्र कमळा सारिके. साधू करून मंगळ स्नान केले. कन्याचे मुखाव लागून ब्राह्मणांनी बंदी जनद्रव्य अपार दिले. जन्मपत्र वर्तवून कलावती नाम ठेवून ब्राह्मण आनंदे करून साधूस सांगते झाले. कला निधी चंद्र असं म्हणत जो हिचे मुखावरी वास करीत कलावती नाम ठेवित म्हणून ब्राह्मण म्हणून सर्व ब्राह्मण शुक्ल पक्षी कला वाटत तैशी ती थोर होत प्रौढावस्थेती सहित विवंचना करी. लग्नाची गोकांचनपूर विख्यात तेथे शंखपती वाणी राहत. धनिक आणि कुळवंत वर निमित्ता झाला. शुभ दिवस लग्न पाहून कन्या अर्पिली. त्या लागून अग्निब्राह्मणाचे साक्षीने लग्न करिता झाला. वाद्य नृत्याती गीत याचं का बहुत द्रव्य देत 16 केला दिवस 7 आनंद फार दिदले. जमादासी पुत्र मानून घरी ठेविला. दक्षिणी सत्यनारायणाचे रचना केले नाही जाण पहा. ते समुच्चय. सत्यनारायण कथा तृतीयोध्याय. हा अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सुतोवाच. आता साधूचा इतिहास श्रवण करा. सांगतो तुम्हास भोगोनिया सर्व विलास अंती सन्निध पावला. पाहुण्या सुमर्थ व्यापार करावायचे निकट मनी मोते रत्ने बहुत नौके भरून चाला. संगे घेऊन जमाता देशांतरी प्रयाण करिता एक नगर ते अद्भुत नर्मदा तीरी पाहिजे. तेथे जमाता सहित राहिला. त्या जागेत क्रय विक्रय संबंध करीत असे आनंदे करावे. सत्यनारायणाचे पूजन त्यासी विसरला. आठवण प्रमादी करून धंदाने त्यात लुब्ध झाला. त्या कर्मविपाके करून तापला परम घन. एके दिवशी त्या नगरात जाण राजभंडार फोडिले. त्यातील मणी मोत्यांच्या माळा घेते झाले. पाहुणी सकाळ निधीने व्यापिले. रक्षपाळ कोणी पाहता न झाला. सुतम मागत बंदी जन जागे करीती. राजा लागून शौचविधी स्नान करून बसता झाला सिंहासनी. सेवक जन सर्व घेऊन करून या साष्टांग नमन सांगती. सर्व वर्तमान चोरे भंडार फोडिले. रत्नमाळा धन नेले. सर्व हरण करून आज्ञा केली. समस्ता लागून धरून या न चोरते. ना अनिता तस्कर होईल तुमचा घात फार आहे. कोणी दूत विचार करीती झाले ते ध्वा. शोधित चाललेले ग्रामांतर कोठे न लागे. त्याचा थार विलाप करते. नाना प्रकार आता काय करावे. राजा आता दंड करून घेईल सर्वांचे प्राण. ऐसे म्हणत भय म्हणून काय करीते झाले. परदेशी साधूस जाणून थोर चोर हाच हे स्थापून त्यासी केले बंधन. साधू जमाता सहित रत्ने आणि मोतिक माळा वस्त्रे घेतली. सकाळ पुढे घालून दोकला राजापाशी नेले. प्रतिकूळ हरी त्याचा झाला म्हणून राजा काही न बोलला. धन त्याचे वेळा राज्य भंडारी ठेवले. साधू यास कारागृही घातले. जमातासे लोह शृंखला पायात त्याही सेवक जन घालिती. साधू जमाता सहित वारंवार विलाप करीत म्हणे हे पुत्र होतात धन आपुले कोठी गेले. कोठी माझी भारी असेल कलावती काय करील. विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे. ऐसे दुःखात निमग्न होऊन करी चिंता घन. मोठ्या प्रयासे धन मिळवले होते मी. कोणत्या कर्मविपाके करून कोणत्या पापाचे आचरण मी केले. काळे करून चिंतेत वर्ष लोटले. प्रतिकूळ हरी होत परिचय धन होते संचित. राजदंडे समस्त राहिले. ते चोर नेले भार्या झाले. अति दुखित पतीचे कल्याण निश्चित. वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व विकोणी खात असे. घरी काही न राहिले जाणं. मग कन्येसहित आपण
काष्टे वेचून रानातून निर्वाह करीत ती झाली. अन्न आच्छादन न सदावरी कन्या तिचे काय करी राहत होता. ब्राह्मण शेजारी त्याच्या घरी जात असे. तो तेथे सत्यनारायणाचे अर्चना करीत होता. एक ब्राह्मण कलावती करून नमन काय ते बोली. पिता आणि भ्रातार घरास येती सत्वर तू मज पावशी सर्वेश्वर तरी मी पूजन करीन. ऐसी ती प्रार्थना करीत तथास्तु म्हणती. सभासद कथा ऐकुनी प्रसाद कित प्रातकाळी घरी आली. आई म्हणे सुलक्षणा कोठे राहिलीस कोणी कारण. सत्यनारायण कथा पूजना सर्वतीस सांगत असे. माते इच्छा पूजेची करून हे म्हणशी तू जरी जनक आणि भ्रतार मिळून घरी यावे यासाठी मातेचे आले मनास. भिक्षार्थ गेली नगरासन करिता आयसा बहुत धन मिळाले. मग तिने आणून साहित्य कलावती पूजा करीत लीलावती सहित भक्तिभावे पूजेला. कलावतीचे पूजे करून प्रसन्न झाला. नारायण कृपावंत दयाधन त्याचे वर्णन कोण करी. सत्यनारायण वाच या पूजेचे महात्म्य वरून शक्ती निगमागम देवाधिदेव पुरुषोत्तम भक्तिभावे तोषतो. भुक्ती मुक्ती देणार त्यासन सोसे गर्वाचा भार ब्राह्मण म्हणे चमत्कार श्रीहरीने दाखविला. कलावती करिता पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजाचे स्वप्नात येऊन काय बोलता झाला. साधूचा अपराध नसता बंधन केले तत्वता मुक्त त्यासी करी आता आज्ञा माझी तुझाचे. स्वपर्यावरून ती राजाने निद्रा केली होती. ती विप्ररूपे तया प्रतिबोध करिता झाला. माया हरीची प्रगटली. मग निद्रा राजाची गेली. विस्मित होऊन निदय वेळे आश्चर्य करी म्हणत. गुरु आणि गणपती आदरे नमुनी कमळापती मुखावलोकन घृती सिंहासनी बैसला. सर वृत्तांत दये वेळा मंत्री असे सांगता झाला. ऐकुनी प्रधानाधिक ते वेळा काय बोलते झाले. हे राजेंद्र स्वप्नात पाहिले ते आहे सत्य मनात झाला हर्षयुक्त. माया हरीचा प्रबळ. मग कारागृहातून तत्काळ साधूस आणून सन्निधता या बैसून पुससे आनंदे. राजोवाच काय तुझे कुळगोत्र कोण देश पवित्र येथे येण्यास काय निमित्त हे सर्व सांगावे मजपाशी. साधुवाच रम्य रत्नपूर नगर आम्ही तेथील राहणार. क्रय विक्रयाचा व्यवहार येतिवाणी असो आम्ही मनी मोती हिरे रत्न विकावी करून या प्रयत्न. राजदूती हे सर्व नेतस्कर म्हणून आणले. चोर नाही आम्ही जाण मनी पाहावे विचारून. राजदूती तुमच्या भयाने धरून या नेले आम्हास. या प्रार्थनाचा यथार्थ केला आम्ही महावरी अनर्थ. आता आम्ही कोणता पदार्थ करावे हे सूचना. उक्त दिसे ते आता करी वाहिले. हे बोलून ये उगे राहिले. कोणी निश्चय केले. त्याच वेळी राजाने तत्काळ बंधापासून उभयता ते मुक्त करून नापिका ते आणून श्मश्रू दोघांचा करविला. गोघृतात तिळ मिळून अंगी उठणे लावून वैष्णोद्देके स्नान घालून वस्त्रे दिली त्यांची. पक्वांना सहित भोजन नाना प्रकारे करून उभयतासी घाली भोजन. तांबूलही दिली केला बहुत आदर. दुःख भोगितो होते फार त्यावेळी त्याचा परिहार केला राजाने तत्वा. ऐसा सन्मान पाहून साधू बोले. राजा लागून राजेंद्र कृपा करून मज आज्ञा द्यावी जी. स्वामी तुमचे कारागृही दुःख भोगिले बहुत काही. आता लवलाही नगराप्रती पाठवा. आज्ञा द्यावी महाराज जमाता सह मज ऐसे बोलून सहज उगाच तो राहिला. ऐशी साधूची वाणी ऐकवण्या त्याच क्षणी कोशाधिकारी बोलावणी आज्ञा करिता झाला. द्रव्य आहे याचे संचित ते नौकेत भरून द्या त्वरित. साधू वैशास आज्ञा देत जावे आपल्या गृहासी. राजाची आज्ञा घेऊन साधू चालला तेथून नौकेवरी बैसुनी नदी मार्गे चालला. जमाता साधू ते वेळा गीता वाद्य करिता झाला. मंगल करून चालला. विसरला पूजनास सत्यनारायण देव. कलियुगी त्याचा अनुभव पूजन करील मनोभाव त्यावरी देव कृपा करी सर्व कामना देऊन. करी त्यांचे मनोरथ पूर्ण ऐसा देव कृपा त्या कार्य भोजना. सुतुवाच हे शौनकादी ऋषिगण ऐका हरीचे महिमान. तापत्रयात जे पडले जन त्यास कृपे उद्धारितो तो तपास. रूप धरून करी साधूची विटंबन. ती कथा आता गहन ऐका विजय व्हावे. तापस वाच नौकेत काय भरले धन हे सांगावे मज लागून. साधू बोलेला तापत्रे पूर्ण नौके माझी भरिले. आम्ही तर निवर बैसून जातो नदी मार्गे करून विरोधी प्रयोजनी काय कारणे करिता. तापास ऐकता वचन म्हणते लतापत्रे करून पूर्ण मनी इच्छा त्याची जाणव तथा सुवायचे होयची. त्यावेळेस सर्व धन गुप्त झाले. नौकेतनु साधू ऐसे पाहता जाण बोलता झाला. जमातसे नौकेतील सर्व धन जाऊन लतापत्रे जाण दिसते. मज लागून द्रव्य येथील केले कुठे. ऐसे म्हणून तत्काळ मूर्छित पडला. विफळ विलाप करून प्रबळ दुःख शोक करीत असे. तुझा माता बोले वचन तापसाचा केला अपमान. आता त्यासी जावे शरण मरण नाही. तुम्हा सगळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण. महाराज तुम्ही कोण न कळे मज स्वामी. यक्ष किन्नर गंधर्व की देवांचाही देव मनी न जाणता प्रभाव सहज ऋती बोलू. माझी विटंबनाचे कारण सर्व सांगून मज लागून तत्काळ कृपावंत होऊन तापस बोलता झाला. तापस उवाचा आपले मन आपणा देशत्रू मित्र ऐसे होते मोठेपणाच्या अभिमाने सोडी आता तू साधो. आपले मूढपणाचे योगे भोगिलेसे जे केले मागे चंद्रजोड समुदाय संगे नारायण पूजित होता ते अन्नपत्या मज कृपा करून द्यावे पुत्र किंवा कन्यारत्न. मी यथाविधी तुझं पूजिन ऐसा नवस केलासी. परंतु धनगर्वे भरित पूजा विसरलास. सत्य सर्व व्यापक तो भगवंत तुझ प्रचित दाविली. पूर्वी ऐसा वर पाहुनी कन्या झाली तुझ लागुनी. मूर्ख आता तरी उमज मनी बोलूनी रूप दाखविले. साधू करी साष्टांग नमन गळ्यात वस्त्र घालून म्हणे मी अपराधी गहन सदसद
वाणी बोलत असे, जय जय जी सत्यनारायणा, जय जय अपरंपार घना, जय जय जी सर्वात तिथे निर्गुणा विश्वव्यापक तुझं एक तू स्वरूपी निरंजन, तू देव कृपेचा सागर पूर्ण, तुझे आधारे प्राणी मात्र जाण चार युग वर्तती, तू देवाधिदेव जगन्मिनास, तुझी खरा जगदीश वेळमध्ये आम्हाचं स्मरण नाही तुझे, की माझी बुद्धीचे क्षमापण करी आता कृपाने वारंवार तुझे स्मरण करी न मीही जाणपा, ऐशी स्तुती करून मुद्रा लक्ष सापिल्या तेथे प्रत्यक्ष मजला आहेत तुझे चरण साक्ष पोचता घरी पूजेन प्रसन्न होनी नारायण म्हणे, तुझी इच्छा हो परिपूर्ण पुत्र पौत्र समेत जाण नाना भोग भोगी शुभे भोगोनी सर्व संपदा अंती पावसी माझे पदा न होता तुझं आपदा सुखी राहे या लोकी, ऐसे देऊन वरदान अंतर्धान झाला नारायण, साधू आपले नौकेत बसून पुढे चालता झाला तो सोनगरज जवळ, त्या मग घरी पाठविला दूत तो जाऊन लीलावती प्रद हात जोडोनी सांगे पा म्हणे, साधू जमाता सहित कृत्य होऊन येत तेव्हा ती प्रतिवता कन्येसहित पूजा करी, सत्यनारायणची पूजा समाप्त झाल्यावर साध्वीनी कधी झाली सत्वर सांगती सुखी सखी जनांचे भर नावे कजवळी पातली, कलावती प्रसाद न घेता निघून आली तर तो दापती मुख दर्शनाची उत्कंठा तो तेथे ऐसे वर्तले अवज्ञा प्रसादाची झाली, या कारणे नौका बुडली साधू म्हणे, दै वेळा माझे विटंबन कोणी केले कारागृही बहुत प्रकार दुःख भोगिले दिवसभर प्रारब्ध करणी अपार, काय करू मी आता पुत्राविने माझा संसार वृथा झाला दोस्त, तर आता माझे जीवासी धिकार ऐशा प्रकारे विलापकारी तैपती मरण ऐकून कलावती शोक करी दारुण इतक्याच लीलावती पुढे पूजा सारून मंगले करीत झाली जमाताचे निदान एकदा शोकपूर्ण कलावतीस पुढे घेऊन रुदन करी अपार, स्वामी मी कृतार्थ असता काय झाली ही अवस्था अधिकार तुझ्या प्रभुत्व आता ऐसे बोलून शोककारी, कन्येच्या मुखाकडे पाहे तो मृगांक उतरला आहे, मातेच्या मुखाकडे ती पाही पडली धरणी मूर्छित कर्दळी संभाजी परिपडताच झाली घाबरी, सावध होऊन सत्वरी पित्याचे मुख पाहत असे रुपयातन सुंदर नेत्रातून बाहेर निर्मळ त्यासारखे हृदयावर शोभायमान होत असे, हा प्रिय हा नाथ समर्थ मजवरी का केला अनर्थ आता सजीने माझे व्यर्थ झाले असे तुझविने, पतीची श्री अर्धांग हे वेदांग आहे सांग अर्धांग जातांग कैसे राहील समर्थ, कलावती आणि लीलावती तो साधू सहित आणि होती शोक समुद्रात बुडती मग काय वर्तले ते ऐका, आकाशवाणी ऐसी झाली की कलावतीने पूजा केली परी प्रसाद न घेता आली, म्हणून देव क्षोभला आता प्रसाद घेईल आदरे तरी तीसी पावेल सादरे हे एकताची जाऊन त्वरे प्रसाद सेविती झाली, त्यावेळेस सत्यनारायण करुणा कर कृपा करून चमत्कारी पूर्ण सर्व जना देखत नौका होती पाण्यात बुडाली, ती जमाता सहित निघाली साधू धावणे त्यावेळी जमातासी भेटला, जमात मृत्यू गृही गेला तो माघारा फिरून आला, हे पाताजी जनाला विस्मय फार झाला म्हणते, सत्यनारायण कोण जाणे त्याचे विधान पावतो भक्ताला म्हणून कलियुगी तत्काळ साधू जमाता सहित श्रीकन्येचं धरून हात घरी आले समजत, याच का ते गौरविले लक्ष मुद्रांचे स्थापना केले होते ते आणून पूजा संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले, पताका कांचनी करून इष्ट सोयरे आप्तजन ब्राह्मण बोलवून वेद घोष करून पूजा करिता झाला, सुवर्ण पुष्पे आणि फळे देवासी अर्पिली सगळे भक्ष भोज्य पैसोजळे नाना प्रकारे करीत असे, षडोपचारे भगवंत पूजिता झाला जमाता सहित, मग प्रार्थना केली बहुत वासुदेव तो शिविला, साधू वाच प्रणमामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध मी मूढ अपराध मामा अपराध क्षमा केली पाहिजे, असुराप्रती नाना गंधर्वाची रीती तुझे हाती जगतपती कलासूत्र सर्वांचे, तुझ्या कृपेने चालती तुझ्या कृपेने बोलती तुझ्या कृपेने जगतीस वर्ततात सर्व लोक, हाता करून मजवरी कृपा करुणा करा जगद्रूपा माझी पूजा अंगीकारणी रूपाची द्रूपा माझी ठावदी, ऐसी प्रार्थना बहुत तत्काळ करी प्राणीपाद ब्रह्मण भोजन करून समस्त तो शिवली भूदेव मित्र भोंदो आप्तजन सर्वादिले भोजन या लोकी सुख भोगून अंती विष्णुपद पावला, या विधानी करून करील सत्यनारायण पंचाचे मनोरथ जाण तो देव पूर्वील जी कामना मनातून करील ती सिद्धी पावेल जाण कलियुगी घे पूजन सत्य प्रगटून चाललेली इति श्री इतिहास समुचय श्री सत्यनारायण कथा चतुर्धोध्याय अध्याय 5 श्री गणेशाय नमः सुत म्हणी शौनकाधिक सावध गेले करुणी ऐका कथित मी कथानका जेने सिद्धी पावेल, अंगध्वज नामे विख्यात राजा प्रजापालनी असक्त असा झाले त्याचे चरित परिसा तरी करून सत्यदेवाच्या प्रसादा टाकून पावला आपदा राज्य असूनी संपदा क्षणात नष्ट झाली, ऐके समयी तो नृपती जाऊनी घोरवना प्रतिमारुनी नाना मृग प्रतिपावता झाला श्रमाते, तो एक देखीला वटतरू जायच्या छायेचा विस्तीर्ण घेणू त्या माझी तृणरूपवरू घेता झाला विश्रांती, तेथे देखील अद्भुत सकल गोपा आनंदित सत्यदेवाची पूजा शांत मने करुणी करिता उन्मत ऐसा तो न गणपती सत्यदेवळाच्या जाऊनी पुरती न मन पूजा अधिक भक्ती नाहीच करिता झाला, गोपाळी करुणी सत्यपूजन द्विजा करून साष्टांग नमन प्रसाद राजा सन्निध ठेवून जाती झाले साक्षेपे, सकळ मिळून आनंद भरित प्रसाद सेविती भक्तियुक्त तेने करून ही सत्यदैवत संतुष्ट झाले तयावरी, रूप म्हणे हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक याचे हातून प्रसादाधिक हे कैसे द्यावे म्या, ऐसा विचार करून मनात प्रसादात ऐसाची टाकून वनात अश्वरूढ होऊन त्वरित
तेथून या निघाला तो मार्गी अपशकून होता नगरा पावला चिंताक्रांत सदनी जाऊन या पाहतो तो अनर्थ वर्तला असे पुत्र झाले सकळ नष्ट प्रधानही न दिसती अष्ट सकळ जन पावती कष्ट संपत्ती लया पावली चिंताक्रांत होऊन नृपती विचार करू आपली चिती प्रसाद त्यागे करुणी झटी दुःख सागरी बुडालो म्हणून आता वनात जाणे करावे त्वरित त्या सकाळ गोपाळासहित व्रत आचरण करावे ऐसा विचार करून नृपती गेला त्वरित वनाप्रती भक्ती श्रद्धा ठेवणी चिंती करिता झाले व्रतात यथाविधी व्रत आचरून गोपाळांची प्रसाद अर्पणी प्रसाद भक्षण स्वयं करून नगरा पातला त्वरित त्यांनी तोषला भगवंत सत्यनारायण कृपावंत ब्रह्मादिकाही ज्याच्या अंत नाही सत्य कदापि ऐश्वर्य समग्री लादले राज्य स्वतंत्र चाले पुत्र पौत्र ही सजीव झाले व्रत प्रभावे करुणी अंगध्वज नृपती ऐशा परी दार सुतांचे सुख संसारी भोगुनी गेला लोकांतरी देवासनिध ऐशी या राजाची कथा कथिती पवित्र संक्षिप्ता या कथेचा महिमा आता कथितो मी परिसावा असुत म्हणे या गा मुनिवर्या या व्रताचा महिमा ऐकून या दुरित सकळ टाकून पावती नर सुखाते ऐसे हे व्रत परम पवित्र याचे आचरण करीती जे नर पावती पुण्य पर नाही संदेह किमपी ही सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करीती सुचान त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतील जाणीचे दरिद्री होईल संपत्ती मानव बुद्धांचे तुटेल बंधन भीती सकळ ही जाण पळून व्रत प्रभावी करून हे लोकांची सुख भोगून सकळ दुरितेश म्हणून पवित्र ऐशा ठिकाणी पवित्र ऐशा वैकुंठ भुवनी नांदत ती सुखी हो ऐसे हे व्रत पवित्र तुम्हा कथिले सविस्तर त्याच्या श्रवणी सत्वर दुखे नाश पावती या सत्यनारायण प्रती कोणी काल ऐसे म्हणती सत्य ईश्वर ऐसी ही ख्याती होईल सत्य या जगी हे व्रत चारी युगी प्रसिद्ध परिकली युगी त्वरित फलद याचे योगे सत्यदेव विषद संतुष्ट होईल तत्काळ इथे श्री स्कंद पुराणी रेवा खंडी शौनकादी मुनी आणि सुद यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाली इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडी सत्यनारायण कथा आपण सोपोध्याय हा सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ कंठी शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुंभरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजून ते नै पुरे चरणी घागर्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंड उक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव श्री सत्यनारायणाची आरती जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा विधियुक्त पूजुनी करीती पुराण श्रवण परिमळ द्रव्यासहित पुष्पमाळा अर्पुण घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायणा जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळवू श्रीपती तुझ भक्ती भावा देवा शतानंद विप्रे पूर्वी हे व्रत आचरिले दारिद्र्य दौडून यंती त्या ते मोक्षपदा नेले त्यापासून हे व्रत या कलियुगी सकळा श्रुत झाले भावार्थ पूजिता सर्वा इच्छिल लाधले जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा साधू वैश्य संततीसाठी तुझला प्रार्थिले इच्छित पुरतामधांध होऊन व्रत न आचरले त्या पापाने संकटी पडून दुःखही भोगिले स्मृती होऊन आचरता व्रत त्या तू वाजी उद्धरिले जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा प्रसाद विसरूनी प्रति भेटीला कलावती गेली क्षोभ तुझा होतासी नौका बुडाली अंग ध्वजारायासी या परी दुःखिस्त झाली मृत वात्रा शतपुत्रांची सत्वर करणी पसरली जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओळो श्रीपती तुझ भक्ती भावा पुनरूपी पूजुनी प्रसाद गहनी करती तक्षणी पतीचे नौका तरली देखे कलावती नैनी अंग ध्वजारायसी पुत्र भेटती येऊनी ऐसा भक्ता संकटी पावसी तू चक्रपाणी जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा अनन्य भावे पुजुनी हे व्रत जे नर नारी आचरती इच्छित पूर्वीसी त्या ते देऊनी संतती संपती सहरीते भय दुरी ते सर्व ही बंधने तुटती राजा रंक समान मानोनी पावसी श्रीपती जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा
ऐसा तव व्रत अपार महिमा वर्णू मी कैसा भक्तिसूर पर आचारती त्या पावशी जगदीशा भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तू सर्वेशा मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनोई भुवनाशा जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा देवा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे अलंगिन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुच्च सखा त्वमेव विद्या द्रविनंत त्वमेव सर्व मम देवदेव कायेन वाचा मनसेंद्रिया वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोनि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे श्री सत्यनारायण महाराज की जय। अशा प्रकारे आपण पूजा मांडणी झाल्यानंतर 1 ते 5 अध्याय वाचून ही आरती घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण पौर्णिमा काळात प्रदोष काळात हा सत्यनारायण करायचा आहे। त्यामुळे आपल्या घरात आर्थिक स्थिरता निर्माण होणार आहे, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे। श्री सत्यनारायण महाराज की जय।